शिंदेंच्या दावोस दौऱ्यावेळी एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराकनं दिली होती। बिना परवानगी विमान देशात गेल्यानं पाडण्याचा इशारा। रोहित पवारांचा बीएसआरच्या बेजबाबदारपणावर खळबळजनक आरोप। अजित पवारांच्या विमान अपघाताआधी काही लोक रेकी करायला आले होते असं लोकांचं म्हणणं आहे। खरंच रेकी झाली होती का याचा तपास सीबीआय सीआयडीनं करावा, रोहित पवारांची मागणी। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात आता कुणाशीही चर्चा नाही। अजितदादांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा पूर्णपणे थांबली, जयंत पाटलांकडून स्पष्ट। शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाणार। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेसाठी पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब। उद्या अर्ज भरणार असल्याचीही माहिती। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील नाराजीवर पडदा। प्रभाग समिती निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा एकत्र लढण्याचा निर्णय। स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराज असलेल्या मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी। तुम्ही बाप का काढला? भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टींची भास्कर जाधवांसोबत बाचाबाची। विधिमंडळ परिसरामध्ये दोघांमध्ये वाद। बोलताना भास्कर जाधवांची जीभ घसरली। अमेरिकन नेव्ही हार्मोझच्या सामुद्रधुनीतनं जाणाऱ्या टँकर्सना संरक्षण देणार। काहीही झालं तरी अमेरिका जगाला ऊर्जेचा मुक्त प्रवाह सुनिश्चित करेल, डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट। अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलासह इंधनाची आयात बंद। भारताकडे फक्त 2 महिन्यांचा तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचा साठा उपलब्ध, तर आवश्यकतेनुसार उपाययोजना करणार, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरसह रत्नागिरी, जालना, अमरावतीमधील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेल महाग होण्याची अफवा। पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। युद्धाच्या पार्श्वभूमीवर रुपयाची सर्वात मोठी घसरण। डॉलरच्या तुलनेत रुपया 66 पैशांनी कोसळला। पहिल्यांदाच रुपया 92.15 या निच्चांकी पातळीवर।